उडीद पिकाला शेंगा न लागल्यानं शेतकरी अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय। तुळजापूर तालुक्यातील सारोळा गावातील हा प्रकार आहे। उत्पादन खर्चही हाती लागणार नसल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। सारोळा येथील उडीद उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव जिल्ह्यात पावसानं खंड दिल्यामुळे अनेक सोयाबीन असेल किंवा उडीद असेल, मूग असेल असं पिकाचं मोठं नुकसान झालंय। कावेरी या जातीचा उडीद पेरलेला होता, पेरून आता 2 महिने झालेला आहे, तर त्याला शेंगच लागलेली नाही। आणि त्या कंपनीनं पूर्णतः जे बियाणं होतंय ते बियाणातच काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे त्याला शेंगच लागलेली नाही उडदाला। आणि तर त्या कंपनीवर कारवाई व्हावी आणि लवकरात लवकर आम्हाला शासनाकडून त्या कंपनीकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी। पुढं काय तर होईल ह्या अपेक्षेनं पेरलं होतं, परंतु फळधारणाच झालेली नाही। कारण बियाणं बोगस असल्यामुळे फळधारणा झालेली नाही। आता दुसरा आमच्या भावाने पेरलेला आहे, त्याला फळधारणा पूर्ण झालेली आहे। फक्त कावेरी या वाहनाला फक्त फळधारणा झालेली नाही। काय त्याला बी लागलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।